नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच होत असलेले बुध ग्रहाचे राशी परिवर्तन घेऊन येत आहे 8 राशींना लाभच लाभ. नोकरी व्यवसायात प्रगतीच्या संधी, सरकारी कामांमध्ये यश, नोकरीत नवनवीन संधी, नफा, लाभ आणि फायदाच फायदा. आत्ताच भगवान शिवांना समर्पित असलेला श्रावण महिना संपला आणि सर्वजण गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहू लागले. तशातच या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच गणेशाच्या आगमनाच्या जल्लोषाने वातावरणात चैतन्य संचारले. महिलांची लगबग हरतालिका पूजनासाठी, तर गणपती बाप्पांचं आगमन हे शनिवारी 7 सप्टेंबर या दिवशी गणेश चतुर्थीला घराघरात होणार. असे उत्साहाचे वातावरण असताना ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा युवराज असलेल्या बुध ग्रहाचे राशी परिवर्तन होत आहे. बुध ग्रहाचे याच महिन्यात 2दा राशी परिवर्तन होणार आहे आणि त्याचबरोबर बुध नक्षत्र गोचर सुद्धा करत असून मघा नक्षत्रात प्रवेश करेल. महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करत आहे, तर उत्तरार्धात कन्या राशीत प्रवेश करेल. त्यातही महत्त्वाचे म्हणजे याच सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला गुरु आणि चंद्र यांच्यापासून तयार होणारा गजकेशरी योग सुद्धा जुळून येतोय. गुरु चंद्र यांच्यापासून तयार होणारा गजकेशरी योग, बुधाचे राशी परिवर्तन व नक्षत्र गोचर सोबतच गणरायाचे होणारे घराघरात आगमन, एकूणच या सर्वांची अनुकूलता लाभून अतिशय शुभ संयोग सप्टेंबर महिन्यात जुळून येतोय. या शुभ व सकारात्मक कालावधीचा काही राशींवर शुभ परिणाम पाहायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या शुभ राशी. मात्र त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज अवश्य करा आणि सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. शुभ संयोगाचा सकारात्मक परिणाम असणाऱ्या राशी जाणून घेऊया. सर्वप्रथम मेष रास. मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अतिशय सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. सोबतच कुटुंबातील मेंबर्स सोबत असलेले नातेसंबंधही दृढ होतील. नोकरी करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल. तुमच्या जीवनात प्रगतीच्या शक्यता आहेत. कामाच्या ठिकाणीही सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील व त्यामुळे उत्पन्नाचे नवनवीन स्रोतही तयार होतील. लाईफ पार्टनर सोबत चांगला वेळ घालवू शकाल. व्यवसायात नफा मिळवून केलेल्या मेहनतीची चीज झाल्याशिवाय राहणार नाही, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्यास, मजबूत होण्यास मदत होईल. त्यानंतर पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांच्या कामात नियोजनबद्धता येऊ शकेल. करिअर व व्यवसायात यश मिळेल. त्यानंतर पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांच्या कामात नियोजनबद्धता येऊ शकेल व करिअर आणि व्यवसाय यात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करत असाल तर वरिष्ठांचे आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आपल्याला नवीन संधीचा लाभही संभवतो. जुनी आणि प्रलंबित असणारी सरकार दरबारची कामेही पूर्ण करू शकाल. तुमच्या जोडीदारासोबत आनंददायी काळ घालवाल. पुढची रास आहे मिथुन रास. अनेक दिवसांपासूनचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करू शकाल. करिअरमध्ये मोठी उंची गाठाल. नवीन नोकरी शोधताय तर मग नवीन नोकरीच्या संधीही तुमच्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकतील. व्यवसायातही भरभराट होऊन भरघोस नफा संभवतो. उत्पन्नाचे नवनवे स्रोत तयार होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा संभवते. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीचे लोक करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतील. व्यवसाय वाढल्यास नफाही तसाच लाभेल व आर्थिक सुबत्तता असेल. प्रेम जीवन आनंदी होईल व कुटुंबात सर्व काही ठीक होण्यासही मदत होईल. उत्तरार्धात आर्थिक स्थिती उत्तम असेल. मान सन्मान व प्रतिष्ठाही वाढण्याची संभावना. रोजगाराच्या संधी वाढून उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. कामाचे कौतुकही होऊ शकेल. सिंह रास. सिंह राशीची मंडळी फॅमिलीसोबत उत्तम टाइम स्पेंड करू शकतील. व्यवसायातही नफा मिळण्याच्या शक्यता दिसून येतात. आर्थिक संपत्तीत वाढ होण्याच्या अनेक संभावना. नोकरी व्यवसायात अनेक संधी उपलब्ध होऊन लाभ संभवतात. लाभासोबतच बचतीवरही भर असेल. जोडीदारासोबत उत्तम काळ घालवू शकाल. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठीही येणारा काळ भाग्याचा ठरू शकतो. रोजगार व्यवसाय किफायतशीर ठरतील. अचानक एखाद्या प्रभावी व्यक्तीची मदत लाभेल. त्यातून व्यवसायात वृद्धी देखील होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या क्षेत्रात यश संपादन करण्यात लाभदायक
परिस्थिती असेल. व्यवसायासाठीही शुभ कालावधी ठरणार आहे. कुटुंबासोबतही चांगला टाइम स्पेंड कराल. पुढील रास आहे वृश्चिक रास. चिकाटीने व जबाबदारीने काम करण्याची सवय पुन्हा एकदा बुद्धीचे प्रदर्शन करू शकेल. नशिबाची साथ उत्तम लाभेल व प्रयत्नांना यशही मिळेल. मान सन्मानात वाढ होईल. उत्तम कामासाठी वरिष्ठांकडून कौतुकाची थापही मिळेल. व्यवसायालाही एक्सपांड करण्याचा विचार करत असाल तर उत्तम कालावधी समजून पुढे गेल्यास निश्चितच इच्छापूर्ती संभवते. मित्रपरिवार व तुमचा परिवार तुमच्या सोबत ठामपणे उभा असेल. शेवटची आणि 8वी रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांना लाभ व फायदा होऊन समस्या कमी होण्यास मदत होईल. व्यवसायात योग्य निर्णय कौशल्य वापरल्यास आर्थिक लाभाच्या शक्यता. विद्यार्थी दशेतील मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित होऊ शकेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर खुशखबर लवकरच मिळेल. तर या होत्या त्या 8 राशी ज्यांच्यावर सप्टेंबर महिन्यात शुभ योगांचा शुभ संयोगांचा शुभ परिणाम होऊ शकेल आणि त्यांच्या जीवनात लाभच. लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.